राम राम मंडळी, 5 ते 6 तास उडदाची डाळ भिजत टाकायची आहे. तीच आपल्याला मिक्सरच्या भांड्यात दळून घ्यायची. त्याच्यात लसूण आणि हिरवी मिरची टाकून दळून घ्यायची. एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून त्याच्यात मीठ टाकायचं चवीनुसार आणि ओवा किंवा जिरा टाकून घ्यायचा आणि चांगलं फेटून घ्यायचं. 5 मिनिटं फेटून घ्यायचं. तुरीची डाळ शिजवून घ्यायची. कढई गरम करायची. त्याच्यात तेल गरम करायचं. त्याच्यात मोहरी, हिंग, जिरं, लाल मिरची आणि लसूण ठेचलेला टाकायचं. कढीपत्ता, टोमॅटो बारीक चिरलेला टाकायचा आहे. मस्त शिजू द्यायचा. मॅश करून घ्यायचं. त्याच्यात लाल तिखट, हळद टाकायची. शिजवलेली डाळ टाकून घ्यायची. पाणी टाकायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला सांबार मसाला, चिंचेचं पाणी, साखर आणि चवीनुसार मीठही टाकून घ्यायचे. ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसणार नाही पण टाकलेलं आहे. व्हिडिओ स्किप झालेला आहे त्यामुळं चांगलं उकळू द्यायचं आहे. त्यामुळे सगळं टाकायचं आहे आठवणीने. आणि त्यानंतर कढई गरम करायची. त्याच्यात वडा मेकरने वडा करा, हाताने करा, कशानेही बनवा. बरेचसे ट्रिक आहे वडे बनवण्याची. आणि मस्त क्रिस्पी फ्राय होस्त करा आणि मस्त वडा सांबार एन्जॉय करा.